आज राष्ट्रीय किसान क्लब व पीक कर्जधारक शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रासमोर आम्ही बेमुदत अन्नत्याग घोषणावर या ठिकाणी बसलेलो आहोत। खरं तर दिनांक 19/9/2025 रोजी आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन केलेलं होतं आणि त्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक झोनल मॅनेजर यांना निवेदन दिलं होतं की जे पीक कर्जधारक शेतकरी आहेत त्यांच्या जे खाते बंद करून ठेवलेले आहेत। खरं तर आता अतिवृष्टीसारखा संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे, त्यात शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही आणि एकीकडे सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करू आणि अशात जर बँक शेतकऱ्याचे खाते बंद करत असेल आणि त्यांना कोणताही व्यवहार या ठिकाणी करू देत नसेल तर हे कुठेतरी शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी बँक प्रवृत्त करत आहे आणि जर बँकेने 15 दिवसामध्ये पीक कर्जाचे खाते सुरू केले नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषणावर बसणार होतो। आजचा हा 15वा दिवस आणि आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही बेमुदत अन्नत्याग उपोषणावर बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी एकच आहे की सर्व पीक कर्जधारक शेतकऱ्यांचे खाते या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत। त्यांना जे काही त्यांचे व्यवहार आहेत, त्यांचे पैसे बँकेमध्ये अटकलेले आहेत, ते सगळे पैसे त्यांना काढू देण्याची मुभा या ठिकाणी बँकेने दिली पाहिजे, एवढीच आमची हे या माध्यमातून मागणी राहील। आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार नाही हा उपोषण बंदही करणार नाही। म्हणून बँकेच्या व्यवस्थापकांना या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी हे आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी व सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा। धन्यवाद।